आपल्यासोबत भाई जगताप आहेत. महाराष्ट्राचा हा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे, कसं बघता याकडे? बोगस, फसवा आणि फक्त घोषणायुक्त. त्यावेळेला ते चालून गेलं, कारण त्यावेळेला त्यांनी लाडकी बहीण वगैरे सगळं जे काही घोषणा केल्या आणि त्याचे ॲडव्हान्स जे काय 1500 रुपये दिले. आणि आता तावातावाने दोन्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्री पण बोलले, उपमुख्यमंत्री पण बोलले, आम्ही 2100 करणार. नाही केला. उलट राज्याच्या तिजोरीमध्ये जो खडखडाट आहे त्यामुळे ही योजना चालेल यावर आमचा अजिबात भरोसा नाही. हालाकी आमचा त्याला विरोध असण्याचं कारण आहे, उलट आम्ही सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 3000 रुपये देऊ. आणि आम्ही अशा प्रकारे फक्त घोषणा नाही केली. या देशाच्या 5 राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचं जिथे जिथे सरकार आहे तिथे तिथे आम्ही ही योजना, महालक्ष्मी योजना आम्ही लागू केलेली आहे. कारण आम्हाला इन्कम सोर्स जो आहे तो आम्हाला त्याचे सोर्स कसे वाढवायचे हे आम्हाला माहिती आहे. नुसत्या वारेमाप घोषणा करून त्याच्याने फक्त तेवढा एक दिवस बरं वाटतं, परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने काहीही या अर्थसंकल्पात नाही. उलट आज जे काही घडतंय आपल्या डोळ्यासमोर घडतंय. आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार होतं. कोविड सारखं महासंकट होतं, पण त्यावेळेला आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती. यांनी फक्त फसवी आकडेवारी द्यायची आणि अशा पद्धतीने एक नुसतं घोषणाबाजी करायची. त्यामुळे हा घोषणांचा फक्त अर्थसंकल्प बोगस आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला हा अर्थसंकल्प असाच आहे. सत्ताधारी म्हणतात जनतेच्या हिताचा हा त्यांना विचारा. नक्कीच आपण पाहतोय जो हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे तो बोगस घोषणांची पुनरावृत्ती केलेला पाहायला मिळत असल्याचं वक्तव्य भाई जगताप यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई.